तास होऊन गेलेला आहे ही सुनावणी सुरू होऊन प्रणाली। मग याच्यामध्ये आतापर्यंत फक्त माणिकराव कोकाटे यांचीच बाजू मांडली गेलेली आहे की काही सवालही सरकारी पक्षाकडून उपस्थित करण्यात आले? नाही, न्यायाधीशांनी आल्या जेव्हा सवाल उपस्थित केलेला होता त्यावेळेला सुरुवातीला तरी त्यांनी समन्स घेतले म्हणजे ते अजून स्वाधीन झालेले नाहीत हे सांगण्यात आलेलं होतं, कारण त्यांची प्रकृती योग्य नाही असं सांगण्यात आलेलं होतं। आत्ता तरी जी आत्तापर्यंत युक्तिवाद झालेला आहे त्या युक्तिवादामध्ये माणिकराव कोकाटे यांचेच वकील बोलताना दिसतात, कारण माणिकराव कोकाटे यांच्याकडनंच हे अपील या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मग काही ऑब्जेक्शन घेण्यात आलं आहे विरोधी पक्षाकडून? नाही, खरं तर आत्तापर्यंत तशी कुठली अपडेट नाही आहे की सरकारी वकिलांकडून कुठल्या मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आलेला, कारण न्यायाधीशांनी आत्तापर्यंत जे दोन न्यायालयांनी निकाल दिलेला आहे किंवा एक न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो निकाल दिला आणि जिल्हा सत्र न्यायालयाने तो राखला किंवा ती शिक्षा योग्य असल्याचं म्हणत ती शिक्षा कंटिन्यू केली, त्याच विरोधात ही याचिका आहे। त्यामुळे जो अपील करतो, ज्यांनी ही याचिका केलेली आहे त्याला बाजू मांडायला जास्ती वेळ दिला जातो आणि म्हणूनच आता माणिकराव कोकाटेंच्या वकिलांच्या वतीने या ठिकाणी युक्तिवाद होत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। बरोबर आहे प्रणाली, याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत आहोत। पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येऊयात, मात्र आतापर्यंत जे काही अपडेट आलेले आहेत ते आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात। सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्या असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। वारंवार सांगून सुद्धा कोकाटे हजर झाले नाही असं सरकारी वकिलांनी या ठिकाणी सांगितलंय। तर एक अर्धा तास झालेला आहे जवळपास ही सुनावणी सुरू होऊन आणि त्यानंतर आतापर्यंत ही बाजू मांडण्यात आली आहे। युक्तिवाद मुख्यतः कोकाटेंच्या वकिलांकडून करण्यात आला आहे। हायकोर्टामध्ये पात्र असल्यामुळे घर मिळालेलं होतं आणि ज्या वेळेला अप्लाय केला होता म्हणजे अर्ज केला होता म्हाडाच्या त्या अल्प उत्पन्न गटातील घरासाठी, त्यावेळेला वेगळं उत्पन्न होतं आणि त्याच्यानंतर 1994ला हे घर प्रत्यक्षात मिळालं तेव्हा उत्पन्नामध्ये फरक पडलेला होता असा दावा कुठेतरी कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। आणि त्याचबरोबर जर हा नियम ग्राह्य धरला तर मात्र अनेक लोक ज्यांना अल्प उत्पन्न गटातून घर मिळतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाहीये, तर ज्या काही सह्या केलेल्या आहेत, जी कागदपत्र दिलेली आहेत ती आपण बरोबर दिल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातोय। त्यामुळे आता याच्यावर आतापर्यंत त्यांचे वकील बाजू मांडत होते कोकाटेंचे वकील, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार आणि या सगळ्या सुनावणीवरून युक्तिवादावरून हायकोर्ट नेमकं काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवण्याची जी शिक्षा केलेली होती कनिष्ठ न्यायालयानं ती कायम ठेवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना कधीही अटक होणार असं दिसत होतं। त्यांच्यासाठीचं अटक वॉरंट सुद्धा जारी झालं होतं, पण दुसरीकडे कोकाटे मात्र हॉस्पिटलाइज आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशामध्येच आता आज ही जी हायकोर्टामध्ये होणारी सुनावणी आहे, होत असलेली सुनावणी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण याच्यानंतर या सुनावणी दरम्यानच कदाचित मेडिकल बुलेटिन जारी केलं जाऊ शकतं, त्यांच्या तब्येतीची माहिती दिली जाऊ शकते आणि त्याचबरोबर हा जो निर्णय आहे हायकोर्टाचा तोही अतिशय महत्त्वाचा आहे। कारण युक्तिवाद जे मुद्दे राहिलेले आहेत आतापर्यंत कनिष्ठ न्यायालयामध्ये किंवा सत्र न्यायालयामध्ये ते मुद्दे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय। कोकाटेंनी कोणतेही खोटे पुरावे दिले नाही किंवा कागदपत्र दिलेले नाहीत असं कोकाटेंचे वकील सांगतायत। चुकीच्या माहितीला फसवणूक म्हणता येणार नाही असंही कोकाटेंच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। मात्र फसवणूक केल्याचं म्हणत जे कनिष्ठ न्यायालय असेल किंवा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं कोकाटेंना आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षा सुद्धा सुनावलेली होती, त्यामुळेच एकदा नाही तर कनिष्ठ न्यायालयामध्ये एकदा त्यांना दोषी ठरवण्यात आलं, त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली गेली। त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आणि तिथंही त्यांची ती शिक्षा कायम ठेवण्यात आली होती आणि आता हायकोर्टामध्ये आज ही सुनावणी होतीये। ज्यावेळेला ही शिक्षा सुनावली गेली सत्र न्यायालयाकडून त्यावेळेला सुद्धा कोकाटेंनी अपील केलेलं होतं, धाव घेतलेली होती हायकोर्टामध्ये, मात्र तातडीनं सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला होता आणि आज जेव्हा ही सुनावणी होतीये ती अतिशय महत्त्वाची आहे। कारण याच्यानंतर आता पुढे नेमकं काय होणार ते ठरणार आहे। आज कोर्टाचा जो काही निकाल येईल त्यावरूनच पुढे आता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद तर गेलेलं आहे, मात्र त्यांची आमदारकी सुद्धा जाणार का हेही आजच्या या निकालावर ठरणार आहे। तर साधारणतः 3 वाजता ही सुनावणी सुरू झाली आहे आणि आतापर्यंत कोकाटेंच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे। जे घर मिळवण्यासाठी अल्प उत्पन्न गट म्हणजे कमी ज्यांचं उत्पन्न असतं त्यांच्यासाठीची जी घरं असतात, सरकारी योजनेमधून म्हाडाची जी घरं मिळत असतात त्या घरासाठी जेव्हा अर्ज केलेला होता त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न कमी होतं, पण प्रत्यक्षात जेव्हा या घराचा ताबा मिळाला
तोपर्यंत हे उत्पन्न वाढलं होतं असा दावा कोकाटेंच्या वकिलांकडून केला जातोय. कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीवर ही सुनावणी सुरू आहे. तर कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केलं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. कोकाटेंनी बनावट रेशन कार्ड तयार केल्याचा दावा आता याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता दोन्ही बाजूची ज्या वेळेला युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही असं वकील म्हणत होते कोकाटेंचे. तर दुसरीकडे आता याचिकाकर्त्यांचा हा दावा